नाविन्य. लेखक गंगाधर गाडगे. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. हातातला लाडू सदऱ्याखाली लपवत शरद गच्चीवर आला आणि विजयाच्या नशेत त्याने लाडवाला एक खुसखुशीत डास मारला. पण ह्या प्रयत्नात आकाशात गेलेली त्याची बुबुळ जेव्हा परत गच्चीवर आली, तेव्हा धरणीकंप झाल्यावर जसा धक्का बसावा तसा त्याला धक्का बसला. त्याच्यासमोरच शशी उभा होता. आपल्या शत्रूला लाच देऊन वश करावं की धमक्या देऊन घाबरवून सोडावं, हे सामान्य प्रश्नातलं कठीण गणित त्याचं डोकं सोडवू लागलं. पण शशीचं इकडं लक्षच नव्हतं. तो आकाशाकडे तोंड उघडून पाहत होता आणि तोंडात कात्री घालत होता. ते पाहून शरद आश्चर्याने म्हणाला, "काय करतोयस रे?" शशीने एकदम दचकून त्याच्याकडे पाहिले आणि कात्री लपवत तो म्हणाला, "काही नाही. माझे दात कापून टाकतोय." "दात कापतोयस? आणि ते कशाला?" "अरे, मला बाबांसारखी दातांची कवळी घ्यायची आहे. मग खूप गंमत होईल. सकाळी उठल्यावर तोंड धुवायलाच नको. एकदम आपला चहाच प्यायचा. सदुगडीत धुईल माझे दात आणि मग मी ते पटकन तोंडात टाकीन." शशीने स्पष्टीकरण केलं. शशीची ही कल्पना निदान शरदला तरी फार मौलिक वाटली. कारण तोंड न धुण्याबद्दल सकाळीच आईनं त्याला बडवलं होतं. पण त्याच वेळी आरोग्यशास्त्राचं 49वं पान फटदिशी त्याच्या डोळ्यासमोर आलं आणि तो ओरडला, "अरे, पण आपल्याला दातांमुळेच अन्न चविष्ट लागतं." ही माहिती मिळताच शशीला एकदम धक्काच बसला. दात कापण्यात इतका भयंकर धोका असेल ह्याची त्याला कल्पना नव्हती. मग कुंदाच्या खेळाच्या पिशवीसारखं त्याचं डोकं विचारांनी भरून गेलं आणि तो गंभीरपणे जिना उतरू लागला. आणि शरद इतका वेळ पाठीमागे लपवलेला लाडू आता निर्धास्तपणे खाऊ लागला. शशी खाली गेला तेव्हा त्याचे बाबा खुर्चीवर वर्तमानपत्र वाचित बसले होते आणि त्यांच्यासमोर त्यांची दातांची कवळी होती. करुणामय दृष्टीने शशी बाबांच्याकडे पाहत राहिला. तेव्हा बाबा म्हणाले, "काय रे?" शशी हलक्या आवाजात म्हणाला, "बाबा, तुम्ही दातांची कवळी लावता म्हणून तुम्हाला पेढा गोड नाही का हो लागत?" बाबा म्हणाले, "काय करणार बाबा? म्हातारा झालो ना मी आता." शशी विचारमय अवस्थेत म्हणाला, "मग तुम्ही रडत कसे नाही?" बाबांना वर्तमानपत्र वाचण्याच्या तंद्रीत हा प्रश्न ऐकू गेला नाही. पण शशी मात्र तसाच त्यांच्याकडे दयाबुद्धीने पाहत राहिला. त्याला ताप आलेला असताना 2 दिवस काही खाऊ नको असं डॉक्टरांनी सांगितलं होतं, तेव्हा त्यानं रडून गोंधळ केला होता. पण बापडे बाबा मात्र गुपचूप वर्तमानपत्र वाचत बसले होते. शशीचा कंठ सहानुभूतीने दाटला. लाडवाचा फार मोठा तुकडा गिळल्यासारखं त्याला वाटलं आणि त्याने असा निश्चय केला की बाबांना आपले निदान 4 नको, नको. 2 तरी दात द्यायचे. मग आपल्याला पेढा थोडा कमी गोड लागला तरी हरकत नाही. ह्या उदात्त विचारांच्या तंद्रीतच तो खिडकीजवळ आला. खाली रस्त्याजवळ एक घोडा गवत खात होता. शशीला प्रश्न पडला, घोड्यांना तरी दात असतात की नाही कोण जाणे? पण घोड्याने त्याला ह्या शंकेत फार ठेवलं नाही. तो मान वर करून मोठ्याने खिंकाळला आणि आपले जबरदस्त दात त्याने शशीला दाखवले. मग आपल्या डोक्यावरचं एक मोठं ओझं उतरलं असं शशीला वाटलं. तो मोठ्याने ओरडला, "अय्या! घोड्याला दात असतात." आणि ही महत्त्वपूर्ण माहिती कोणाला तरी सांगण्यासाठी तो घरात पळाला. घरात छोटी कुंदा तिच्या यमूची वेणी घालीत होती. म्हणजे पलंगाच्या पायाला बांधलेल्या 2-4 चिंध्या परस्परात गुंतवीत होती. शशी धावत तिच्याजवळ गेला तशी ती एकदम किंचाळली, "बघ, माझी तेलाची वाटी उपडी केलीस ना?" शशी घाबरून म्हणाला, "अगं, पण कुठे तुझी वाटी?" "इथं ठेवली होती मी." शशीच्या पायाखालची जागा दाखवीत ती म्हणाली. शशी म्हणाला, "अगं, पण माझ्या पायाला लागत नाही ती." साध्या साध्या गोष्टी सुद्धा शशीला कशा समजत नाहीत ह्याचं कुंदाला आश्चर्य वाटलं आणि मग ती चिडून म्हणाली,
अरे, माझी खोटी खोटी आहे वाटी. तुला काही समजत नाही. आणि इकडे यमूला एक रपाटा मारून ती म्हणाली, "ए मान सरळ ठेव म्हटलं ना. सारख्या माना वाकड्या करत असते मेली." अलीकडे ही कुंदाची यमू फार द्वाड झाली होती. वेणी घालायला किती हाका मारल्या तरी ती येतच नसे. फुलांच्या वेणीकरिता उगीचच्या उगीचच रडायची. आणि भातावर कितीही दही घातलं तरी तिला पुरे होत नसे. त्यामुळे मग वैतागून कुंदा म्हणायची, "बाई, बाई, 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 नको गं बाई ही पोरं." शशी मात्र कुंदाकडे आश्चर्याने पाहतच राहिला. खोटी खोटी तेलाची वाटी कशी असू शकेल ह्याचा त्याला उलगडा होईना. कारण खरं आणि खोटं ह्यामधील रेषा त्याच्या मनात नेहमी स्पष्ट असत आणि कल्पना करण्यापेक्षा विचार करण्याकडेच त्याची प्रवृत्ती अधिक होती. त्याला वाटलं की कुंदाला खात्रीनं वेड लागलं आहे. वेड लागलेल्या माणसाला लोक दगड मारतात हे त्यानं पाहिलं होतं. आणि लोकांनी दगड मारल्यावर कुंदाच्या डोक्याला भोक पडेल आणि भोक पडल्यावर वेणी घालताना ते दुखेल, हे त्या हुशार मुलाच्या तेव्हाच ध्यानात आलं. दयेने ओथंबलेल्या दृष्टीने शशी कुंदाकडे पाहू लागला आणि शशीच्या अनेक काळजांनी भरलेल्या डोक्यात एक काळजी आणखी जास्त वावरू लागली. तसं पाहिलं तर शशीचं डोकं म्हणजे काळजांचं वारूळच होतं. आकाशातला चांदोबा खाली कसा पडत नाही? टेलिफोनमधून बोलणं जातं कसं? रेडिओमधल्या माणसाला खायला कोण बरं देतं? आणि त्याला झोप येते कशी? वगैरे कितीतरी प्रश्न त्याला भंडावून सोडत असत. आणि उतावीळपणे धावत जाऊन दुसऱ्याला हे प्रश्न विचारण्यापेक्षा आपली आपणच उत्तरं तो सावकाशपणे शोधून काढत असे. इतक्यात शशीला कसलीशी आठवण झाली आणि पाण्याने भरलेलं एक भांडं पुढं ठेवून तो सूर्याला नमस्कार घालू लागला. नमस्कार घालून झाल्यावर तो भक्तिभावाने हात जोडून म्हणाला, "देवा, बाबा आज संध्याकाळी मला सायकल घेऊन येऊ देत." आणि मग नमस्कारांचा परिणाम म्हणून आपलं पोट बाबांच्यासारखं मोठं आणि ऐटबाज झालं आहे की नाही हे तो आरशात पाहू लागला. इकडे लाडू खाण्याचा कार्यक्रम संपवून खाली आलेल्या शरदने हे शशीचं नमस्कार करणं पाहिलं आणि देवाप्रमाणे ईश्वराची भक्ती करून बॅट बॉल, चॉकलेट आणि एक विमान मिळवण्याच्या आपल्या निश्चयाची त्याला आठवण झाली. पण ताबडतोब त्याच्या मनात असा धूर्त विचार आला, की नमस्कार घालून शशीला सायकल मिळते का ते आधी पाहूया. मग करू आपण तपश्चर्येला सुरुवात. त्याऐवजी अण्णा खाजगीवाल्यांप्रमाणे तालीम करून मग शेरभर दूध पिण्याचा त्याने निश्चय केला आणि लगेच कपडे काढून तालमीला सुरुवात केली. सुमारे 3-4 मिनिटं आपल्या शरीराची ओढाताण केल्यावर आपण निदान अर्धा तास तरी व्यायाम केला असावा असा त्याने कयास बांधला. मग आईकडे जाऊन तो म्हणाला, "आई, आता मला शेरभर दूध दे." आईचे डोळे एक आणेवाल्या भोवऱ्या एवढे झाले आणि ती म्हणाली, "एक शेर दूध आणि तेरे मेल्या कशाला?" "अगं, मला अण्णा खाजगीवाल्यांप्रमाणे ताकदवान होऊन पंचपात्रीचं मुटकुळं करायचं आहे." आई म्हणाली, "तर कालच मेल्या माझ्या चांदीच्या भांड्याला पोचा आणलास. आता आणखी पंचपात्रीचं मुटकुळं नको व्हायला. काही नाही मिळायचं दूध. चल, चालता हो." शरद काकुळतीला येऊन म्हणाला, "अगं, पण नाहीतर माझी तालीम फुकट जाईल ना." "जाऊ दे फुकट. माझ्या डोक्याशी उगाच कटकट करू नकोस." आणि आई आपल्या कामात मग्न झाली. वाकडं तोंड करून पाय आपटत शरद बाहेर आला. आपल्या जीवितातील थोर निश्चय मोठ्या माणसांच्या अडाणीपणामुळे धुळीला मिळावे ह्याची त्याला खंत वाटत होती. कपाटाखाली टाकून दिलेल्या जुन्या भोवऱ्याप्रमाणे आपण आहोत असं त्याला वाटू लागलं. स्वस्थपणे तो कोच्यावर पडून राहिला. खिडकीतून कुठूनसे गाण्याचे स्वर आले. दुनिया में कौन हमारा. शरदला वाटलं खरंच, कोण आहे जगात माझं? आई मारते आणि दूध देत नाही. आजी लाडवांचा डबा सोवळ्यात ठेवते. बाबा खाऊला पैसे देतात पण शिवाजीची तलवार काही आणून देत नाहीत. आणि काल जिगरदोस्त दामूने बॅटबॉलच्या खेळात त्याला चक्क खोटा आऊट दिला. शरदच गाऊ लागला.
दुनिया में कौन हमारा. आणि आपल्या गाण्यामुळे समोरच वाचित बसलेल्या दादाला त्रास होतो आहे असं लक्षात येताच शरदला मौज वाटली आणि तो आणखीनच वेडेवाकडे स्वर काढून गाऊ लागला. शेवटी दादा त्याच्या अंगावर धावून आला आणि शरद जीव घेऊन आपल्या मित्राकडे पळत सुटला. शरद, अरे शरद. आई घरातून हाका मारत होती. अगं तो पळून गेलाय. दादा पुस्तकातून डोकं वर न काढता म्हणाला. मग तूच घेऊन ये बरं जरा फुलांची पुडी. आईनं काम सांगितलं. दादा गुरगुरला. मी नाही जात. आणि त्याने पुस्तकात अधिकच डोकं खुपसलं. कुंदाच्या भातुकलीतला बाबा होऊन पोह्यांचं जेवण जेवणाऱ्या शशीला दादाचं हे उत्तर ऐकून अतोनात आश्चर्य वाटलं. फुलांची पुडी आणण्यासारखी रोमांचकारी कामगिरी सोडून मळलेली पुस्तकं वाचत बसण्याइतका मूर्खपणा त्यानं अजून पाहिलाच नव्हता. दादाला ही गोष्ट समजावून सांगावी असं त्याला वाटलं, पण इतक्यात त्याच्या डोक्यात एक चमकदार कल्पनेने शिट्टी वाजवली. धावतच तो घरात गेला आणि आईला म्हणाला, "ए आई, मीच आणतो फुलांची पुडी." ह्यावर अर्थातच आईने खूप हुज्जत घातली, पण आश्चर्य की शशीच्या हातात 2 पैसे देऊन शेवटी तिने त्याला पाठवलं. आणि भयाने आणि उत्सुकतेने भारावलेल्या अंतःकरणाने शशी आपल्या महत्त्वाच्या मोहिमेवर निघाला. जिन्याच्या अंधाऱ्या कोपऱ्यात लुडबुडणाऱ्या उंदराच्या पोराने जेव्हा त्याच्या पायाचं एकही बोट खाल्लं नाही, तेव्हा शशीला फार समाधान वाटलं. पण जिना उतरून रस्त्याच्या कडेकडेने जेव्हा तो चालू लागला, तेव्हा फाटके कपडे घातलेला एक मुलगा त्याच्या मागून धावू लागला. शशी बापडा अगदी गांगरून गेला आणि त्या मुलाला म्हणाला, "ए बघ हं, मी माझ्या मोठ्या भावाला नाव सांगेन." पण ह्यावर तो मुलगा मोठ्याने हसला आणि त्याच्या भोवती उड्या मारू लागला. शशीला वाटलं की हा आता गुंडांप्रमाणे आपल्या पोटात चाक खुपसणार आणि भीतीने कापत असताना त्याला असं आश्चर्य वाटलं की रस्त्यातून चालणाऱ्या इतक्या लोकांपैकी कोणीच कसं आपल्याला ह्या प्राणसंकटातून सोडवत नाही. त्या मुलाच्या मस्तीमुळे शशीच्या हातातले 2 पैसे खाली पडले आणि ते घेऊन तो मुलगा पळून जाऊ लागला. त्याबरोबर शशी मटकन खाली बसला. त्याने डोळे घट्ट मिटले आणि तो मोठ्याने किंचाळला. तेव्हा मात्र एका माणसाने त्या मुलाकडून ते 2 पैसे घेतले, शशीला दिले आणि त्या मुलाला पिटाळून लावले. आता धडधडत्या छातीने शशी पुढे चालू लागला. वाटेत भला मोठा कुत्रा आपली तांबडी जीभ बाहेर काढून शशीकडे पाहत होता. शशीने त्याच्याकडे पाहून एक भला मोठा घुटका गिळला आणि हळूहळू सरकत तो त्याच्या पलीकडे गेला आणि मग अशी धूम ठोकलीये म्हणता शशीने. आणि धूम ठोकत असताना शशीला वाटत असतं, मी दादापेक्षा हुशार आहे. मी दादा, काका आणि बाबा ह्या तिघांपेक्षा हुशार आहे. आणि वाटेत एक भयंकर कुत्रा आला असता त्याला चुकवून कसं पलीकडे जायचं, हे आईला नाहीतर आजीला समजावून सांगावं असं त्याला वाटू लागलं. तो फुलवाल्याच्या दुकानाजवळ आला तेव्हा तिथं खूप गर्दी होती. तेव्हा शशी मोठ्या शिताफीने 2 लठ्ठ गुजराती बायकांच्या मधून घुसला आणि मग फुलवाला आणि त्याची फुलं शशीच्या दृष्टीपथात आली. फुलवाला आपल्या कामात इतका गुंगला होता की शशीकडे तो बघेच ना. आणि त्या गुजराती बाईच्या भारामुळे शशीचं नाक फुलांच्या टोपलीशी चेंबटत होतं. शशी तिला म्हणाला, "अहो, माझं नाक चेंबटतं आहे." पण त्याचं बोलणं तिला ऐकू गेलं नाही आणि ती फुलवाल्याशी अधिकच मोठ्याने भांडू लागली. शेवटी कंटाळून शशी फुलवाल्याला म्हणाला, "अहो फुलवाले, मला द्या ना फुलं. लोकांनाच काय सगळी देऊन टाकता." फुलवाला म्हणाला, "हां, हां, देतो. आण बरं तुझे पैसे इकडं." पण आधी फुलं घे आणि मग पैसे दे, असं आईनं सांगितलेलं शशीला पक्कं आठवत होतं. म्हणून तो फुलवाल्याला म्हणाला, "वा वा, आम्ही काय म्हणून आधी देऊ पैसे? तुम्हीच द्या आधी फुलं." त्याचं हे बोलणं ऐकून आजूबाजूची सारी माणसं हसू लागली आणि आपली काही चूक नसताना हे लोक आपल्याला का हसतात म्हणून शशी त्यांच्याकडे रागाने पाहू लागला. अगदी बाबा चष्म्यावरून पाहतात ना, तसं. आता शशीला थांबायचा कंटाळा आला. वाटलं आपण आता मोठ्या रस्त्यावर जावं. तिथं खूप फुगे घेऊन फुगेवाला फिरत असेल.
आईच्या मोठ्या ट्रंकेसारखी दिसणारी बस पळत असेल. पोलीस शिपाई रस्त्याच्या मध्येच वाकडे-तिकडे हात करून उभा असेल आणि डोक्यावर एक लांबलचक काठी घेऊन फिरणाऱ्या ट्रॅमला माणसं लोंबकळत असतील. आपण तसंच बेदरकारपणे लोंबकळत जावं आणि जाता-जाता एखाद्या पारशाची टोपी उचलावी, अशी शशीची महत्वाकांक्षा नव्हती का? भीतीने आणि उत्सुकतेने भारावलेल्या मनाने शशी त्या मोठ्या रस्त्यावर गेला आणि मोठ्या रस्त्याचं ते सारं वैभव त्याने श्वासावरून पाहिलं. आणि एका खांबाजवळ जेव्हा बरीच मोठी माणसं एकामागे एक उभी राहून झुकझुक आगगाडी खेळताना त्याने पाहिली, तेव्हा तर त्याला हसूच आवरेना. त्याला वाटलं, की बाबा ऑफिसमध्ये जाऊन काम करतात असं म्हणतात ते खोटं. ते असेच रस्त्यात झुकझुक आगगाडी खेळायला जात असले पाहिजेत. आणि तितक्यात रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला जेव्हा शरद आपल्या मित्रांच्या बरोबर फिरताना दिसला, तेव्हा तर त्याच्या आनंदाला पारावारच राहिला नाही. "शरद! शरद!" असं ओरडत तो थेट रस्त्याच्या पलीकडे धावत गेला आणि शरदला भेटला. अर्थात ह्या भानगडीत मोटारीने कर्कशपणे ब्रेक लावले. पोलीस शिपाई मोठ्याने ओरडला आणि लोकांनी खूप शिव्या दिल्या हे खरं, पण शशीला ते ऐकूच आलं नाही. आणि ऐकू आलं असतं तरी शशीला त्याची काय पर्वा होती? शरदचं बोट धरून तो ऐटीने चालू लागला. शरदच्या ज्या धाडसी जीवनाच्या कथा त्याने ऐकल्या होत्या, ते तो आता अनुभवणार होता. शरदविषयी त्याला नितांत आदर होता. त्याला डोक्यावर उभं राहता येत होतं, पतंग उडवता येत होता. भल्या मोठ्या बांबूच्या काठीनं लोकांचे पतंग पकडता येत होते आणि म्हणे तो ट्रॅमवाल्याला बनवत असे. जीवनात ह्याहून श्रेष्ठ असा पुरुषार्थ तो काय? त्या उन्मादाच्या भरात रस्त्यात उभ्या असलेल्या गायीची शेपटी त्याने बेदरकारपणे ओढली आणि त्या गायीनं जेव्हा शिंग हलवली, तेव्हा शरदचा हात घट्ट पकडून तो मोठ्याने हसला आणि ओरडून शरदला म्हणाला, "अरे शरद, मी गायीची शेपटी ओढली." पण शरदने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. तो आपल्या मित्राला जोराने विचारत होता, दत्ताजी शिंदे जखमी झाल्यावर त्याच्या पायाजवळ उभं राहून नजीब खानानं जेव्हा त्याला चिडवलं, तेव्हा दत्ताजीनं त्याला कैची घालून पाडलं का नाही? शरदचा मित्र म्हणाला, "अरे, त्याचे पाय पुरले नसतील कैची घालायला." त्यावर शरद जोरात म्हणाला, "छे रे, नजीब खान अगदी त्याच्या पायाजवळ उभा होता. आपल्या पुस्तकाच्या चित्रातच दाखवलंय ना तसं." आपल्या धाडसी कृत्याचं शरदने कौतुक करू नये ह्याचं शशीला वैषम्य वाटलं, पण ते क्षणभरच. नजीब खान, कैची, दत्ताजी असल्या अद्भुत शब्दांच्या जगात वावरणाऱ्या शरदला आपली कृती कप पदार्थच वाटणार हे त्या समजूतदार मुलाला पटलं. इतक्यात शरद ओरडला, "अरे शशी, धाव, धाव!" तशी मागचा पुढचा विचार न करता शशी फरफटत ठेचाळत शरदच्या बरोबर धावू लागला. ह्या धाडसी जीवनात भाग घ्यायला मी सुद्धा समर्थ आहे हे त्याला सिद्ध करायचं होतं ना. आणि पाहता पाहता ते सगळे त्या लोंबकळणाऱ्या माणसांच्या ट्राममध्ये शिरले. शशी तर त्या भानगडीत एका माणसाच्या धोत्रात इतका गुरफटला गेला की त्याला काहीच दिसेना. पण म्हणून तो अणुमात्र घाबरला नाही, अगर ओरडला सुद्धा नाही. रस्त्यातले लोक म्हणाले, "अरे पडाल, पडाल, काय बेताल कार्टी आहेत." पण इतक्यात ट्राम सुरू झाली आणि शरद आणि त्याचे मित्र विजयोन्मादाने ओरडले, "हो! हो! हो!" आणि त्या धोत्राच्या गुंतावळ्यातून बाहेर येत शशीने सुद्धा त्यांना साथ दिली. त्याला काहीच दिसत नव्हतं तरी. आनंदाच्या प्रचंड लाटेबरोबर तो आता खूप उंच उचलला गेला होता. अगदी गुदमरून गेला होता. त्याला आता कशाची पर्वा नव्हती. भीती नव्हती. तोंडात सिगारेट धरून फॅस फॅस करणारे आपण साहेब आहोत असं त्याला वाटत होतं. आणि फुलांची पुडी आणायला बाहेर पडायचं सोडून पुस्तक वाचणाऱ्या दादाची त्याला विलक्षण कीव वाटत होती. धन्यवाद.